3 वर्षांपूर्वी बीडच्या गेवराईतील शेतकऱ्यांनी बियाणांच्या माध्यमातून तुरीची लागवड केली, मात्र ती वांझ निघाली. हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे त्यांनी तक्रार केली, मात्र त्यांना भरपाई मिळाली नाही. अनेक शेतकरी खचून गेले, मात्र सुनील टकले या शेतकऱ्याने आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले, मात्र न्याय मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी कुंजमूर कोर्टामध्ये तक्रार दाखल केली. तेथे बियाणं कंपनीच्या विरुद्ध लढा दिला आणि 3 वर्षांनंतर या शेतकऱ्याला आता न्याय मिळालाय. झालेल्या नुकसानीसाठी 70,000 रुपये, मानसिक त्रासापोटी 5,000 आणि त्याचा झालेला खर्च 5,000 असे एकूण 80,000 रुपये देण्याचं कोर्टाने नमूद केलंय. या शेतकऱ्याने दिलेल्या लढ्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. लढा असा दिला, खरीप हंगाम 2021ला मी तुरीचं बियाणं घेतलं. महामंडळ कंपनीचं ते बियाणं होतं. ते आपण त्या बियाण्याची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर त्याची मशागत केली, तो जे औषध फवारणी असते ते सर्व केलं. आणि जो काही हंगाम, जो काही काळ असतो तुरीचा, की त्यानं का महिन्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर त्याला शेंगा येण्यास सुरुवात होतात. तर आमच्या तुरीला शेंगा येण्यात म्हणलं आज येते आणि 15 दिवसांनी येते, 1 महिना शेंगा येण्याची वाट पाहिली, पण तुरीला शेंगाच येण्यात. मग लोकांच्या आजूबाजूच्या चौकशी केली, काही कृषी सेवकांना भेटलो. त्यानंतर म्हणले तुम्ही तक्रार करा एक. मग त्यानुसार मी गेवराईच्या कृषी कार्यालयामध्ये तक्रार केली. त्यानुसार त्या माझ्या तक्रारीनुसार एक त्यांनी समिती नेमली. त्या समिती मग माझी पाहणी करण्यासाठी आली. पाहणी केली त्यांनी. त्याच्यामध्ये कृषी अधिकारी, कंपनीचा माणूस यात सगळे होते. आणि त्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर अहवाल दिला की शेतकऱ्याचं 90% नुकसान आहे. ते बियाणं म्हणजे दोष असल्यामुळे त्या काही शेंगा आल्या नाही. त्यानुसार त्यांनी तसा अहवाल दिल्यानंतर मग मी म्हणलं मला काही भरपाई द्या कृषी कार्यालय म्हणलं. तो कृषी कार्यालय म्हणलं शासनाकडून तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्हाला जर काही अपेक्षा असेल तर तुम्ही ग्राहक मंचात जा. त्यानुसार मी 30 नोव्हेंबर 2022ला मी ग्राहक मंच बीड या ठिकाणी मी तक्रार दाखल केली. तर 2 ते 3 वर्ष माझा लढा चालू राहिला, तारखावर तारीख. आणि आज 2024ला तो निकाल लागलाय. कशी लढली केस? तर केसमध्ये वकील त्यांचे बाजू मांडायचे की शेतकरी काहीतरी त्यांच्याच वातावरणामुळे झालं असेल असं त्यांच्या वकिलांनी मांडलं. माझ्याकडे पैसे नव्हते वकील लावायला. तुम्ही आधीच ते पीक गेलेलं वाया, त्याच्यामध्ये नुकसान झालेलं, खर्च झालेला, वकिलाला पुन्हा केस जिंकवतो का नाही, वकिलाला कुठं पैसे घालता, म्हणून मी स्वतःच ती केस लढलो. आणि ती केस लढल्यानंतर आज मी ती केस जिंकलो, ज्याच्यामध्ये माननीय ग्राहक मंच बीड यांनी असा आदेश केला आहे की 60,000 रुपये माझी नुकसान भरपाई, 5,000 रुपये माझा जो मानसिक त्रास झाला आहे व 5,000 रुपये माझा खर्च, असं एकूण 70,000 रुपये त्या कंपनी व दुकानदाराला 45 दिवसामध्ये देण्याचं एक आदेश केला आहे. जर हे 45 दिवसामध्ये दिलं नाही तर त्यानंतर त्यांना 8% व्याज दर असं लागणार, असा मला आदेश त्यांनी दिलेला आहे.